तर भाऊ की जय भीम, मी अनिकेत आणि हे माझे साडू हेमंत तुमचं स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये। आणि आज आमचा मूड झालाय गावी जायचा, तो पण सासरवाडीत। मग मी वजनाने जाड जरी मोठा असला तरी पण वयाने मात्र आमचे साडू मोठे असल्यामुळे पहिला मान त्यांचा गाडी चालवण्याचा। तर त्यांनी गाडी चालवत नेलीन आणि पेट्रोल पंपावर थांबवलीन। मग हा पोरगा आम्हाला वाकून बघे आणि बोले, भावानो जरा हे फाटतो खालताव काय, तसं आम्ही खोललो। आणि मग त्यांनी खोलल्यानंतरला फटाफट कॅन कचकवून पेट्रोल भरला आणि टँक टाकला फुल करून। आजी छत्रपती शिवाजी महाराज चौक आला तर त्याच्यामध्ये भर दुपारच्या वेळेस हे दोन मामा भाचे जॉगिंग करत होतं। मला काही ट्रॅफिक नव्हतं म्हणून आम्ही खुश झालो। तर त्या भाऊंना बोलताय तरी मी आपण लवकर पोचू, पण नंतरला काय कुणी जो नारळ दिला नव्हता काही समजलं नाही, हे आम्हाला बावला हसून दाखवय आणि हे मोठं भलं ट्रॅफिक लागलं। त्याच्यामुळे आम्हाला झाला उशीर। मग पनवेलला 2-2.5 तास पोचायला लागले। मग पनवेल गावच्या रस्त्याला रिक्षावाला आमच्याशी रेस खेळत होता। मग आम्ही पुढे गेलो, जरा थोडा वेळ थांबायचं म्हणून नीरा होती। तर या नीराबद्दल काय मला माहिती नव्हतं, पण हे भाऊंचा कसं एक्सपिरियन्स जास्त ना, मग त्यांनी आम्हाला सांगितले की नीरा चांगली असते पोटासाठी, म्हणून बोलला जरा 2 वास गोड पिऊया। मग काकाला बोलला, काका जरा 1 ग्लास द्यावं मला पण। मग त्यांनी दिला मला 1 ग्लास आणि मग ते मी पटापट आपलं ग्लास दोघांनी 1-1 ग्लास नीरा पियाला। आता नीरा पियाल्यावरती मी चाच्यालाच विचारलं, चाचा याचं महत्त्व काय आहे हो तर सांगा। तर चाचा बोलते, हा बोर्ड लिहिला आहे तो वाच आणि मग पुढे हो। मग मी चाच्याला बाय केला, चाच्याने टाटा केला आणि आम्ही पुढे निघालो। आणि शेवटी माणगावला आम्ही हॉटेलला थांबलो आणि पाठी मी मात्र बोलून बघितलं तर आमचं भाऊ काय मला दिसत नव्हतं। तर भाऊ आपल्या तिकडे पाठीमागं आपल्या प्रदक्षिणा घालत बसले होते गाडीच्या मागं। म्हणजे सगळी गाडी बरोबर आहे का नाही, कुठं काय बंद केले की नाही का भाऊनेच ऑर्डर दिली। आणि ऑर्डर दिली तर त्यांनी सांगितलं पटकन काय मिळेल तर तो मिसळपाव, तर मिसळपाव आणा। मग त्या माणसांनी पण काय वेळ न घालवता लगेच 1 तासाने जवळजवळ मिसळ आणला। आणि मग आता मिसळ बोललो खाऊया आणि पुढं व्हावया। मग शेवटी आम्ही नगरपंचायत आपलं मंडणगडला पोहोचलो। बोललो मंडणगडचा हा डेपो बोललो बघूया कसा। डेपोमध्ये मात्र सगळं भयान अंधार झाला होता आणि 3-4 माणसं आपली बसली होती तिथं। मग भाऊंनी आपला खाऊन घेतला त्यांनी आणि बोललं आता चला, भरपूर उशीर झालाय। त्यांनी घड्याळच बघितली आणि बोललं चला भाऊ आता पुढे जाऊ, असं म्हणत मला म्हणले। तसं आम्ही पुढे निघालो। मग मंडणगडला आजूबाजूला दुकानं सगळी खुलीच होती। आता 8:30 वाजलं होतं तरी पण सगळी दुकानं वगैरे सगळी चालूच होती। मग आम्ही पुढे निघालो। पुढं मग कोणवली गावात पण कोण काय माणसं काय अजिबात दिसायला मार्ग नव्हता आणि खाली दिसली तर फक्त कुत्री माजरी फक्त पुढ्यातनं येत जात होती। शेवटी आम्ही आमच्या घराला पोचलो आणि आमचा हा प्रवास इथंच झाला।